तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोललेलो की आपण आपल्या गावचा समुद्र आहे ना, नरवणचा आमच्या गावातला, तर त्यावर तो आपण एक्सप्लोर करू, पूर्ण जाऊ तिथपर्यंत. सो आपण आज तिथे जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहे गेल्या वेळीचाच माणूस. काहीतरी बोल तरी मिळाला जरा. चल मी ब्लॉगिंग करतो आता. आजचा ब्लॉगर मी आहे. ह्याचे ब्लॉग तुम्ही लय बघितला असेल, आवडली की नाही ते माहीत नाही मला. साहिल करणार आहे आज मी करणार आहे ब्लॉगिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं असतं, आत्ताच व्हिडिओ आवडला तुला. अरे भाई मला बघूनच आवडणार तर व्हिडिओ. सुरुवात तरी कर नीट. हां ठीक आहे सर. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता जातोय समुद्रावरती. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर का चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. स्वतः पण निघूयात. तर मित्रांनो, आम्ही आता आमची जी समुद्राची खाडी आहे ना, तिथपर्यंत पोचलो आहे. सो हा असा रोड आहे, पूर्ण कच्चा रोड आहे. आणि हे जे समोर दिसतात ना, हे सगळे मॅनग्रोव्ज आहेत, म्हणजेच खाजण, आमच्या भाषेत खाजण. सो आता समुद्रावरती एक 10 मिनिटातच आम्ही पोचू. समुद्राला ओहोटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला पलीकडे जायला पण काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत समुद्रातून आहे तिकडे. सो आता मी विचार करतोय की क्रॉस कुठून करायचं, कारण की पाण्यात पाय घालायची तर इच्छा नाही, पण पाण्यात पाय घालायला लागणार असं वाटतं. हे पाणी आहे तर पाय खाली जातील. जायचं कुठून? सो जायची वाट बघतो आम्ही. कुठून वाट कुठून असेल तिथून. आपण मागच्या वेळी तिकडून गेलेलो, फोडून एकदम. ते कोणतरी आले खेळायला लढते क्रिकेट काय रे. सो आम्ही मागच्या वेळी मित्रांनो एकदम फोडून गेलेलो, ते पुढचं एकदम टोक आहे ना तिकडून. सो आता बघतोय आम्ही इथून आहे वाट की परत तिकडूनच जायला लागेल. ते बाय द वे, आता हा बीच बघा. विषय काय सांगा, तो जो रोह्यातला समुद्र आहे ना, तिकडे एवढी घाण नाही, पण आमच्या ह्या समुद्रावर गेलात ना तर तुम्हाला मरणाची घाण दिसेल. ही बघ, तिकडे पूर्ण ती साईड आहे ना, ती पूर्ण कचऱ्याने भरलेली आहे. असा विषय आहे सगळा. त्याच्यामुळे आणि जरा आत पण पडतो, त्याच्यामुळे एवढे कोण पब्लिक असं येत नाही समुद्रावरती. आणि जास्त कोणाला माहीत नाही, जे पब्लिक वगैरे कसं येतात ना, टुरिस्ट वगैरे, त्यांना. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी म्हणजे की एक काळ होता जेव्हा तो आणि आम्ही दोघंजण ह्या पूर्ण समुद्राला राऊंड मारायचो. पूर्ण समुद्राला जवळपास सांगतो तुम्हाला, पूर्ण हा राऊंड किती किलोमीटरचा व्हायचा रे साहिल? हा राऊंड असा पूर्ण किती किलोमीटरचा व्हायचा? 1-1.5 किलोमीटरचा व्हायचा ना. हा मित्रांनो, जवळपास इथून जेव्हा आम्ही स्टार्ट करायचो ना, ह्याच एवढ्या एरियातून स्टार्ट करायचो. तसं पूर्ण समुद्राच्या इकडून एकदम लागून येऊन परत इथपर्यंत येईपर्यंत 1-300 किंवा 1-500च्या समथिंग काहीतरी व्हायचा. 1-300 व्हायचा आय गेस. सो 1 किलोमीटर 300 मीटर असा व्हायचा तो. आणि भरपूर इथे गोळ्याची वगैरे, गोळाफेक वगैरे भरपूर काय काय मजा गेलेली आहे. आणि नॉन स्टॉप मित्रांनो रनिंग मारायचो. मग टायमाला इथून 3-3, 4-4 राऊंड पण मारायचो आम्ही. बट आता तेवढा स्टॅमिना नाही राहिला. म्हणजे स्टॅमिना आहे, पण एवढे लगेच 5-5 असा राऊंड मारू शकत नाही आम्ही. सो असा विषय, कारण की भरपूर दिवस रनिंग पण नाही केलेली आहे. कॉलेजला पण आता रनिंग करत नाही आम्ही. असा विषय. चले पटकन, मला जायचं आहे बरं 6 वाजता. आणि मित्रांनो, एक विषय असा की मी सकाळी म्हणजे आता दुपारच्या टायमात जेवून झाल्यावरती जरा काम करत होतो. आणि विषय काय आला की फेविक होतं, भेटरा होता माझ्याचा. आणि ते मी असं झटकलं, त्याची पुढची नळी असते ना, ती झटकली नाही, ती डायरेक्ट माझ्या डोळ्यावर पडली. आणि तो डोळ्यानं माझा खुपतोय. ऐकसा डोळ्यात तर फेविक राहत नाही असं मी भरपूर बघितलं आहे आणि ऐकलं आहे पण. स्वतः ती वरची पापणी असते ना, तिला फेविक वगैरे चिकटलं असेल ना, तर ते जरा असं माझं असं खूपत असेल. सो काय नाही, एक बघायचं 2-3 दिवसात क्लिअर झालं तर, नाही तर मग डॉक्टरांकडे जायला लागेल. सो असा विषय आहे. बट आता आम्हाला जायला रस्ता नाही भेटत आहे. चले साहिल. सगळीकडे मित्रांनो पाणी. आणि लिटरली सांगतो तुम्हाला की पूर्ण समुद्राचा जो एरिया होता ना, तो सगळा बदलला आहे. कारण की याच्याआधी हे सगळं पाणी वगैरे काहीच नसायचं इथे. हे पाणी आत्ता यायला लागलं आहे. जेव्हा आम्ही असं यायचो ना रनिंग करायला, तेव्हा पाणी बिणी काय नसायचं. असा विषय आहे. तिथं आता डबकं साठलं आहे, ते डबकं पण तिथे नसायचं. सो भरपूर चेंज झाला आहे. सो आता पण निघूया तिकडे जायला. ते बघा, असं इथून जायचं आपल्याला, त्या तिकडे, तिकडून पलीकडे, त्या तिकडे. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर का चॅनलवरती नसाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. मित्रांनो, आम्हाला जे नव्हतं करायचं
आता शेवटी तेच करायला लागणार आहे आम्हाला, ह्या पाण्यातून जायला लागणार आहे इथून. सो पहिला तूच जा, पहिला तूच जा. तू जा तू. पण काढू की नको? मी तर चप्पल का घालूनच जाणार आहे. बाहेर उचल वाटतंय. गाडी चल. सो खऱ्या पाण्यात चपलीची वाट लागणार आहे, पण बघूया. ए बाबा तुझं काय काम आमच्यासोबत? आजच धुतलेली मित्रांनो सँडल, आजच धुतलेली. आणि आता खऱ्या पाण्यात म्हटल्यावर सगळी वाट लागणार आहे सँडलची आय गेस, कारण की एकदा घातलेली तेव्हा सोल निघालेला, तो आता मी वेटराने चिकटवला आहे. सो आता बघूया काय होतं ते. तुझी पण सँडल नवीन आहे ना? तुझी नवीन आहे ना सँडल? जास्त नाही, 1 वर्ष नवीन आहे. 1 वर्ष नवीन आहे. झाला आता तिचा पण सोल निघाले बघ खऱ्या पाण्यात. सगळं हे बदललंय रे इथलं. पहिलं पाणी तिकडून जायचं ना असं, आता इकडून जात आहे. मित्रांनो सुरुवातच केली जस्ट आणि मोठा कांड झाला. चप्पल तुटली ती तुटली आणि दोन्ही पाय सरले, त्याच्यामुळे पाय पण कापला. दाखवतो तुम्हाला, रक्त येत आहे. सो ही जे करप असतात ना, ही बघा, यातलं एक लागलं. सो बघा हे बघा, असा सगळा विषय झालेला आहे आता. सो तरी आपण थांबणार नाहोत, आपण पुढे जाणार आहोत. बघा मित्रांनो, बिना चप्पलचा येतोय. शेवटी लागलंय पायाला. संघर्ष पूर्ण झाला. एवढ्या सगळ्या दगडींमधनं बिना चप्पलचा आलाय पोरगा, विचारा. ठीक आहे. ते समोर वळणेश्वर, त्याच्या इकडे आधी हे देवी. मित्रांनो आम्ही आलोय ना, तिथला एरिया बघा असा एकदम प्लेन आहे, पण ह्याच्यावरती जर का पाय जरी घसरला नाही, शेवाळ आहे बघा ही, ह्याच्यावरती पाय घसरून जरी पडला ना तरी पाठची गांठ जाम सुजत असे पडू ह्याच्यावरती. आणि मित्रांनो इथेच ना आमच्या गावातले काय काय लोक येतात गळीने घर टाकायला वगैरे, गरवायला. ते मोठी फिशिंग रॉड्स आहे ना एकदम, त्याने गरवायला वगैरे येतात. हा इथला व्ह्यू आहे. आणि ते जे समोर आहे ना, तिकडे तुम्हाला दाखवत आता, झूम झालं तर नीट, ते बघा ते जे आहे ना समोर, तिकडे ते दत्ताचं देऊळ आहे. आणि तिथे वरती गेलात ना, तिथून हा सगळा एरिया आहे ना, जो हा सगळा एरिया तो सगळा तिथून दिसतो वरतून, दत्ताच्या देवळाच्या इथून. आणि हे समोरच आहे ती म्हणजे JSW. आणि पायाला लागलोय तरी पण एवढा चालतोय. कष्ट करतोय, त्यामुळे एक सबस्क्राईब तरी द्या त्याला. एक लाईक, एक सबस्क्राईब, सगळं तुमच्यासाठी करतोय मित्रांनो. फाटल्यामुळे एक सबस्क्राईब, दोन करपा लागत, त्याच्यामुळे 2 सबस्क्रायबर्स असे टोटल 3 सबस्क्रायबर्स. सो पुढचा गेल्या वेळी पण ह्याच्यापेक्षा पुढे गेलेलो ना, भरपूर गेल्या वेळी मी भरपूर पुढे गेलेलो. आता पण जाऊया, कारण की एरिया पूर्ण प्लेन आहे, त्याच्यामुळे काय चालायला वाटत नाही. पण जेव्हा दगडे भरपूर येतील तेव्हा आपण तिथे थांबणार आहोत. मित्रांनो आम्ही आता इमॅजिन करतोय की आम्ही आता समुद्रात पडलो किंवा उडी जरी मारली तरी आमचं काय होईल. तुला काय वाटतं असेल? मला वाटतं काय नाही होणार, कारण आता सध्या तरी भय आहे. काय म्हणतात तुला, ओटी आहे, त्याच्यामुळे समुद्रात जास्त आत खेचण्याची शक्यता आहे आम्हाला. तुला काय वाटतं त्याच्यावरती? काय नाही वाटत, इकडनं आपण परत येऊ शकतो वर, कारण इथं दगडी खूप आहेत, पकडायला वगैरे खूप आहे. सो येऊ शकतो मला वाटतं. आणि असं फिरून जायचं म्हटल्यावर तिकडं एकदम आपल्या एरियातून पोहता नाही येणार याच्यावर, कारण लाटा खूप जोरात येतात. जेव्हा लाट येईल तेव्हा थांबायची. मी बघितलेली एक रील्स. एवढे समुद्रात पोहतात, खेचून घेतील आपल्याला लाट सगळं. हो आता ओटी पण आहे ना, ओटी आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे खेचून घेईल. काय ओटीच्या वेळेस सगळं पाणी असं आत खेचतो आणि पाणी पण खाली असतं जेव्हा भरती असते. 2 केली माहिती का? कधी झाले 4-5 दिवस आलेलं नाही बुडून, मला नाही माहिती. सो विषय असतो जेव्हा भरती असते ना तेव्हा पण जाऊन चालतं, तेव्हा काय एवढं वाटत नाही, कारण की समुद्राचं पाणी असताना ते सगळं वरती येत असतं, त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. तेव्हा जरी तुम्ही गेलात ना तरी तो तुम्हाला बाहेरच फेकणार तुमची बॉडी. बट तसंच अपोजिट असतो ओटीच्या वेळेस. जर का तुम्ही गेलात ना तर तो तुम्हाला अजून आताच घेत जाणार, बाहेर फेकणार नाही. कधी बाहेर फेकणार? जेव्हा तुम्ही मराल आणि जेव्हा भरती लागेल तेव्हा तो तुम्हाला बाहेर फेकणार.
असा विषय असतो सगळा. मित्रांनो मी आलो आहे आता जी आमच्या समुद्रावरती घळ आहे ना तिथे आलो आहे आणि ती मी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा काय व्ह्यू आहे, एकदम खतरनाक सेक्सी असा भारी व्ह्यू आहे. ही घळ आहे वाटत नाही. मला पण नाही वाटत. पाणी उडायला पाहिजे ना घळ इथून. ती बघ किरवी क्रॅब. सो वाटत तर नाही मित्रांनो की ही घळ असेल ती. सो जराशी पुढे जाऊन बघूया चला. हे चल. आणि हा इथं खड्डा बघा. आणि हे जे मित्रांनो दिसतं नाही सगळं असा एरिया ही अशी दगडांना खाच पडली आहे. ही सगळी समुद्राची कामाला आहे. सगळं समुद्राने त्याला आपटून तिथपर्यंत तसं झालेलं आहे. ह्या सगळा वरचा आकार जो आहे ना सगळा हे असं खालती झालं ते सगळं समुद्राच्या लाटेमुळे झालं आहे. आम्ही आता कुठे चढलोय बघूच शकता तुम्ही. एकदम टॉपला. अजून टॉपला नाही चढलोय. टॉप बाय द वे तो आहे पूर्ण डोंगराचा वरचा. हा एक आहे आणि हा एक आहे. बट आम्ही इथेच थांबणार आहोत. साहिल मेला तुला वाटते मजा पण उतरताना आपली फाटल. इकडे नाही इकडनं काढू शकते. सो तिथे जातो चढलेलं वाटतं. 2 मिनिटं. चढलेलं वाटतं. जर कॅमेरा चप्पल तुटले तरी पण मी येतोय मित्रांनो तुमच्यासाठी खास. याला मला भीती वाटते चपलेमुळे, बाकी काय नाही. दे आलाय यो एक नंबर एक नंबर एक नंबर. नाद खुळा असा व्ह्यू आहे. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत त्या कर्वच्या पण पुढे आलो. बट अजून रोयल्याचा समुद्र दिसत नाही. सो तुम्हाला दाखवतो रोयल्याचा समुद्र कुठे असावा. तो जो डोंगर आहे ना तो समोरचा तुम्हाला दाखवतो. जस्ट झूम करतो. तो बघा तो जो समोरचा एकदम डोंगर आहे एकदम लांबचा म्हणजे एकदम तो नाही. त्याच्या आजचा जर असा दिसतोय ना तुम्हाला तो त्याच्या पलीकडे गेलो ना की मित्रांनो 100% असेल तो म्हणजे रोयल्याचा समुद्र. पण आता आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे हा तुम्ही समोरचा व्ह्यू चेक करा एकदा. खतरनाक सनसेट बघायला मित्रांनो एवढी भारी मजा येईल ना कारण की सूर्य पूर्ण असं पाण्यात जाताना दिसेल आपल्याला. सो आता आपण इथून निघूया परत रिटर्न आणि एकदा आपण येऊ आपल्या समुद्रावरून पूर्ण जाऊ रोहिल्याच्या समुद्रापर्यंत आणि तिथून परत पुढे चालत जायचं. 100% जाऊ 100%. फक्त चॅनल सबस्क्रायबर वाढवा आपले 100% जाणार. सो आता घराच्या कशी दिशेने निघूया कारण की तुम्हाला एक जस्ट दाखवतो मित्रांनो. नसेल जरा गुगल मॅप ओपन कर. आम्ही कुठे आहोत बघा मित्रांनो. इकडनं आपलं घर कुठे. ह्याच्यात जा ना आपल्या ह्याच्यात जा ना सॅटेलाईटमध्ये जा ना. सॅटेलाईट तसं काय बॅक कर ह्याच्यातच असतं रे इकडे. ह्याच्यात आहे सॅटेलाईट. तुम्हाला जस्ट दाखवतो मित्रांनो आम्ही आता कुठे आलो. हा असा सगळा एरिया आहे आणि आम्ही आत्ता कुठे आहोत बघा. इकडनं आपण आलेलो. इथनं या रोड आहे. इकडनं इकडे हे अख्खा इथं फिरून दगड्यांवरनं आपण इथं होत आता. हा आता जरासं पुढे बघ रोयल्याचं समुद्र. इकडनंच पुढं गेलो असं चालत किती आहे बघ ते हा इथं आपल्याला रोयल्याचा समुद्र भेटतो. म्हणजे किती आहे बघ अजून. इतकं लांब जवळ नाही म्हटलं तरी 2-3-4 किलोमीटर असेल की 2-3 किलोमीटर. आपण जेवढा आले ना हा अजून तिप्पट असेल. अजून तिप्पट चालायला लागेल पुढं. जायचं काय आता नाही कधीतरी. हा जाऊ ना. तुझं काय म्हणणं. 4 दिवसांनी जाऊ. 4 दिवसांनी आजची तारीख आहे. मी जाणार आहे मंगळवारी का सोमवारी जायचंय बामणगेट जायचं आपल्याला. बामणगेट पण जाऊ. बामणगेट तुझी गाडी घेऊन जाऊ. माझी गाडी असते काय थाऱ्यावर असली तर नक्की जाऊ. नाही तर माझी गाडी घेऊन जाऊ. पण जाऊ तुमच्यासाठी 100% दाखवणार बामणगेट. जाऊन जरा तिथे फोटोशूट वगैरे पण करू. सो आता निघूया घरात. आता निघताना जास्त काही ब्लॉग करत नाही. उगाच ब्लॉग जास्त त्यातच मोठा नको. आणि मित्रांनो माझ्या पायाला काय लागलं ना ते मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा मित्रांनो हे जे आहे ना हे नाही ही धार असते ती काय एकदा लागली ना की असं म्हणजे असं होतं ना की जगायचं की मरायचं असा विषय होतो. सो आता माझ्या बोटाला लागलं ना ते माझा बोट एवढा झोमतो ना लिटरली. तरी पण मी आता एवढा आलो आहे. तुम्हाला 2 मिनटं जरा कॅमेरा पूर्ण पाठी येतो. हां तर विषय काय आता मी एवढा आलो ना मित्रांनो माझा पाय अजून लिटरली दुखते जरा. मग आता रक्त जर थांबलं आहे तसं यायचं. बट चप्पल पण तुटलं आहे. चप्पल आता कदाचित येताना कदाचित येताना मला शूज घालायला लागतील दुसरे.
सो आता घराच्या इथपर्यंत आणि जवळपास समुद्राच्या इथपर्यंत आलो की आपण तिथे ब्लॉगचा एंड करू. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला बामणगाव दाखवीन. आणि रोण्याची तर ते समुद्र देऊळ आहे ते कुठचं रे आत काशिवंड्याची ते देऊळ आहे त्यात कुठचं हां मामाईचं देऊळ आहे ना मित्रांनो, ते पण आपण जाऊ. कारण की तो जो रोड आहे ना आणि त्याचे देऊळ आहे ना ते एक नंबर आहे मित्रांनो. असं जंगलाचं तर भारी मंदिर आहे. सो आपण नक्की जाऊ, बामणगड जाऊ आणि तिकडे जाऊ. मित्रांनो आम्ही समुद्रावरती आलो आहे त्या खडकांमधून आणि येता येता परत एकदा चांगलाच पडलो. आणि आता पाठी लागलं इथे, हे बघा भरपूर लागलं. जरा आजच लागलं नसतं पण काय चप्पल ओली होती ना त्याच्यामुळे पाय घसरला, त्याच्यामुळे सगळा विषय. आणि दगडावरती त्या शेवाळी पण भरपूर होती. सो पाय दुखायला लागला जरा भरपूर. आणि मला अजून परत हेदवीत जायचं आहे. हेदवीतून आल्यावरती परत मला इथं जायचं आहे मच्छीला, कारण की भरपूर दिवस जरा मच्छी खाल्लेली नाही अशी खाडीतली ताजी त्याच्यामुळे आज जरा येणार आहोत परत. मच्छी मारायला आणि उद्या खाणार त्याने. सो असा सगळा विषय. आता घरात जातो आणि मग आपण पुढचं बोलू. तर फायनली मित्रांनो घरी पोहोचून आता रात्री व्लॉग एंड करतोय. मच्छीला पण जाऊन आलो, जेवलो पण आणि आत्ता व्लॉग एंड करतोय. आणि पायाला जे लागले ना ते तुम्हाला बाय दाखवतो. आणि इथे स्ट्रेंजर्स थिंग चालू सिरीज बघतोय परत एकदा पूर्ण. सो तुम्हाला लागलेलं दाखवतो. हे बघा हे इथे एक लागलंय, चांबडी निघाली इथली, इथे पाठी पायाला लागलंय, इथे अजून इथे नुसतं असं हे झालं लागलंय घुसल्यात असं टोक हे जे दिसते ना तिथे पूर्ण 60 टोक घुसलंय. सो पण मजा आली मित्रांनो फिरायला. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण जमलं तर बघूया, अजून काय फिक्स नाही कारण की ते पूर्ण मोठा एरिया आहे भरपूर. तो नाही म्हटलं तर एक 6-7 किलोमीटरचा एरिया आहे असा रोहिल्यात फिरून जायचं म्हटलं तर. पण जमलं तर 100% आपण करू. आणि आपल्याला बामणगावला पण जायचं आहे. सो ते पण आपण बघू. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.